सीजेपीच्या आवाहनाला पुण्यात अभूतपूर्व प्रतिसाद. हजारोंचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. नमस्कार, आपण पाहत आहात टॉप न्यूज पुणे. पुण्यात आज सीजेपीच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला. कोणतेही राजकीय नेतृत्व नसताना शनिवारवाडा येथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघालेल्या मोर्चात हजारो विद्यार्थी, पालक, युवक आणि विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. आयोजकांनी हा मोर्चा पुण्याच्या इतिहासातला सर्वात मोठ्या विद्यार्थी मोर्चांपैकी एक असल्याचा दावा केलाय. आंदोलनादरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विद्यार्थ्यांवरील कथित पोलीस कारवाईचा निषेध करत केंद्र शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. तसंच विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सरकारनं तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली. मोर्चामुळे शहरातल्या काही प्रमुख मार्गांवरील वाहतुकीवर परिणाम झाला. जिल्हाधिकारी कार्यालयासह शासकीय कार्यालयांच्या परिसरात गर्दी झाल्यानं अनेक नागरिक आणि कर्मचारी यांना कार्यालयापर्यंत पोहोचण्यात अडचणींचा सामना करावा लागला. आठवड्यात शेवटचा कामकाजाचा दिवस आणि त्यानंतर सलग 2 दिवसांच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय झाली. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुणे पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. आंदोलन शांततेत पार पडलं असून कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. देशभरात सुरू असलेल्या सीजेपी आंदोलनाचा हा एक भाग असून मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज पुणे. नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. टॉप न्यूज पुणे. जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड. संपर्क क्रमांक 8080 17 80 77. पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमणे आहे. इच्छुकांनी वरील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. टॉप न्यूज पुणे.